शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं, अजितदादांच्या आमदारांची साथ। विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी स्वप्न अजितदादांच्या आमदारांना पडू लागलेत। मात्र हे स्वप्न एक महत्त्वाकांक्षी नेता पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचा नेमका कोणाकडे रोख आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। सुरुवातीला आमदार अतुल बेनकेंच्या सुरात अण्णा बनसोडेनंतर सुनील शेळकेंनीही सूर मिसळले आहेत। साहेब आणि दादा एकत्र आले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं शेळके म्हणाले। विधानसभेत घड्याळाचे उमेदवार असतील की तुतारीचे उमेदवार असतील? कसं आहे, विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाईम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही। त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे, मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो। आज काय चर्चा झाली पवार साहेबांबरोबर? आज काय चर्चा झाली? पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही। मध्यंतरी पाऊस आला, जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं, पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिजे होता, ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काही झालेली नाही। काळ गुळून सोडलेला ॲक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली, त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी आम्ही साधक बाधक चर्चा करून साहेबांना थोडंसं ब्रीफ केलं। अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काय विषय, त्यांनी तो गाईचा गोठा केला आहे, 7 गायांचा गोठा आहे, तिथं काय काय वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात, कशी ब्रीडिंग करतात, असं त्यांनी ती चर्चा केली। याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काही नाही झाली। अमोल कोल्हे आणि अतुल बेनके हे जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुन्नरमध्ये दिसतोय, तुतारीत जाण्याचे हे संकेत आहेत। मी अमोल कोल्हेचा जवळचा मित्र आहे, मित्र होतो आणि मित्रच राहणार। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही। बेनके यांनी एक वक्तव्य केलं आहे, त्यामुळे चर्चा आहे। नेमकी तुमची इच्छा काय आहे? शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र येऊन जी काल चर्चा अतुल बेनकेंनी स्टेटमेंट दिलं त्यामुळे झालेली आहे, तर माझं वैयक्तिक मत जर तुम्हाला माहिती असेल तर आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादा यांनी जर एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हालाच फरक आणि चित्र पालटलेले दिसेल। तुमची इच्छा आहे? त्यांनी माझी मनापासून इच्छा आहे, माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। कुठं थांबले सगळं? आता ते तुम्ही विचारा कुठं थांबले ते मला नाही माहीत। विषय असा आहे की कार्यकर्त्यांनी काल अतुल बेनकेंनी जे मत व्यक्त केलेले आहे त्या मताशी मी सहमत आहे। आज एक केक कापण्यात आला अजित पवार आणि त्याच्यावरती अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावा असा उल्लेख, दादांनी मुख्यमंत्री व्हावं हे गेले मी 2-3 वर्षापासून मी स्टेटमेंट दिलेली। माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतं की आदरणीय दादांनी मुख्यमंत्रीपद घ्यावे। जर वेगळे लढले तर मोठा फटका बसू शकतो। नाही, त्याचं तर आता अंदाज बांधणं हेच नाही। पहिला वाढ कुणासाठी सुटतोय, कोण कुठे उमेदवार आहे ते, पण शेवटी महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे, आदरणीय दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, BJP आणि RPI पक्ष यांची युती आहे। युतीमुळं मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये पक्षाला जास्त फटका बसेल म्हणून। अण्णा काय सांगाल, काही दिवसापूर्वी तुम्ही एक वाक्य घेतलं होतं की युती तुटल का नाही, वर बघितलं होतं देवाकडे, त्यानंतर आता तुमच्या पाठोपाठच अतुल बेनकेंनी सांगितलं की अजित दादा असतील किंवा शरद पवार हे दोघं एकत्र येऊ शकतात। नाही, आज आदरणीय पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती असताना एक विधिमंडळातील आमचे सहकारी अतुलजी बेनके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये साहेब येत आहेत म्हणून त्यांचं स्वागत केलं, परंतु स्वागत करत असताना कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा त्या ठिकाणी अतुलजी आणि आदरणीय साहेबांची झालेली नाही। अशा पद्धतीची माहिती मला माझ्या सहकाऱ्यांनी आणि अतुलजींनी देखील सांगितली। परंतु राजकारणाच्या महाराष्ट्रातील आपण सर्व जर घडामोडी पाहिल्या तर आज कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल आणि कुणाशी युती होईल याचा कुठलाही ताळमेळ किंवा कुठलाही आता भरोसा देखील राहिलेला नाही। आणि प्रत्येकाची भावना देखील अशीच आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तेच वाटतं की भविष्य काळामध्ये आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा हे दोघे एकत्र जरी झाले तरी त्यामध्ये आम्हाला आनंदच असेल।
परंतु हल्लीच्या राजकारणामध्ये काही मंडळी महत्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचं नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाहीयेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एक परिवार म्हणून सगळेच नेते मंडळी आदरणीय साहेब दादा एकत्र आले तर नक्कीच आम्हाला देखील त्याच्यात आनंद असणार आहे. तो व्यक्ती कोण आहे जो महत्वाकांक्षी आहे आणि दादांना आणि साहेबांना एकत्र येतो? तो सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला देखील माहीत आहे की महत्वाकांक्षा कुणाची वाढलेली आहे, कुणाला लवकर महाराष्ट्राचे नेते होण्याची स्वप्न पडतायत. परंतु मला एवढं सांगायचं आहे की ज्या अजितदादांनी मागील 35-40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं, एक सामाजिक बांधिलकी जपून महाराष्ट्राला पुढे नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं, अशा दादांना देखील एकत्रित न येऊन देणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही फूट पडेल या फुटीचा फायदा घेणं हे कधीही शक्य होणार नाही. परंतु मला एवढं सांगायचं आहे की आदरणीय दादा, आदरणीय साहेब हे एकत्र येत असेल तर नक्कीच आम्हाला देखील आनंद आहे. तुमची इच्छा आहे का दादांनी आणि साहेबांनी एकत्र? नाही, बघा, मी सांगितलं की दादा आणि साहेब हे दोघं एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला देखील आनंद असणार आहे. उद्याच्या काळात दादासाहेब एकत्र आले तर आम्हाला देखील तेवढाच आनंद होईल. परंतु राजकारणामध्ये काय होईल काय होणार नाही यापेक्षा आज मी आदरणीय अजितदादांसोबत आहे आणि उद्या देखील भविष्यात दादांसोबतच राहील हा देखील मला या ठिकाणी नक्कीच विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. मात्र आपण पाहिलं तर या सर्व वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम पाहायला मिळतोय. त्याचमुळे पाहिलं तर पिंपरीचे शहराध्यक्ष जे आहेत ते आता त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. मी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी अध्यक्ष अजितजी गव्हाणे यांनी जो साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या अगोदर दादांनी देखील त्यांना स्पष्टपणाने सांगितलं होतं की आगामी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुती म्हणून आपण तीनही पक्ष एकत्रितपणाने पुढे जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत ती जागा त्याच पक्षाला सुटण्याच्या 90% जागा या जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत आणि त्यामुळे भोसरी विधानसभेची जागा ही स्वाभाविकपणे ही भारतीय जनता पक्षाला जाईल हे देखील त्यांना कुठेतरी लक्षात आलं आणि त्यामुळं त्यांना विधानसभेची निवडणूक लढत असताना अजित गव्हाणे हे आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी तुतारी हातामध्ये घेतलेली आहे.